शिक्षक होणं हे आपल्याकडे अनेकांचे एक अत्यंत पवित्र स्वप्न असतं. पण जेव्हा हे स्वप्न कागदपत्रांच्या आणि प्रशासकीय दिरंगाईत किंवा लाल फितीच्या कारभारात अडकतं, तेव्हा काय होतं? खूपच बिकट परिस्थिती निर्माण होते. अगदी. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच एका ज्वलंत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपण समजून घेणार आहोत महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेतील सध्याचे प्रलंबित प्रश्न. आणि त्या अनुषंगाने 9 मार्च 2026 रोजी पुण्यात जे बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. बरोबर. कारण राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या शिक्षकांची भरती प्रक्रिया जेव्हा अशी रखडते ना, तेव्हा त्याचे पडसाद केवळ उमेदवारांवरच नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर उमटतात. नक्कीच उमटतात. आजच्या या सखोल विश्लेषणासाठी आपण 2 अत्यंत ठोस आणि अधिकृत संदर्भ वापरले आहेत. पहिले म्हणजे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी शिक्षण आयुक्तांना दिलेला अधिकृत निवेदन, ज्यावर अध्यक्ष तुषार देशमुख यांची स्वाक्षरी आहे. नेमकं का पुकारलं गेलंय, उमेदवारांच्या मुख्य मागण्या काय आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेचा महाराष्ट्राच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो. चला तर मग हा विषय उलगडून पाहूया. नक्कीच. हा विषय म्हणजे केवळ नोकऱ्यांच्या आकड्यांपुरता मर्यादित नाहीये. तो थेट राज्याच्या भावी पिढीच्या गुणवत्तेशी जोडलेला आहे. तुषार देशमुख यांचं निवेदन आणि संदीप पाटील यांची मुलाखत या दोन्ही सूत्रांमधून जी माहिती समोर येते ती प्रशासकीय व्यवस्थेतील एका खूप मोठ्या त्रुटीकडे लक्ष वेधते. म्हणजे जेव्हा कोणतीही मोठी भरती प्रक्रिया राबवली जाते तेव्हा त्यात एक पारदर्शकता आणि वेळेचं निश्चित नियोजन असणं अपेक्षित असतं. अगदी बरोबर. पण सध्याच्या परिस्थितीत उमेदवारांच्या वाट्याला फक्त आणि फक्त अनिश्चितता आली आहे. या समस्येच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला आधी या भरती प्रक्रियेची थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. आपण जर या वेळापत्रकावर नजर टाकली तर काही गोष्टी खूपच विसंगत वाटतात. हो, म्हणजे तारखा पाहिल्या तर ते लगेच लक्षात येतं. हो ना. सूत्रांमध्ये दिलेल्या माहितीनुसार टॅट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा मे-जून 2025 मध्ये पार पडली. त्यानंतर 18 ऑगस्ट 2025 रोजी या परीक्षेचा निकालही जाहीर झाला. आणि इथवर पाहिलं तर सगळं कसं वेळेवर आणि सुरळीत सुरू असल्यासारखं वाटतं. पण खरी गोम इथेच आहे. म्हणजे निकाल लागल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न तसाच राहिला. निकाल लागल्यानंतर केवळ उमेदवारांची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पडली, पण प्रत्यक्षात शिक्षक भरतीच्या मुख्य प्रक्रियेत कोणतीही ठोस प्रगती झालेली नाहीये. हेच तर सर्वात मोठं दुखणं आहे. आपण विचार करू शकतो की एखादी अवघड परीक्षा द्यायची, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आणि त्यानंतर फक्त वाट पाहत बसायचं. हा काळ किती कसोटीचा असतो हे त्या उमेदवारांनाच माहिती. हे खरंच खूप निराशाजनक आहे. संदीप पाटील यांच्या मुलाखतीत त्यांनी या मानसिक ताणाबद्दल खूप सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनी एक शब्द वापरलाय की ही भरती प्रक्रिया सध्या भिजत घोंगडे अवस्थेत आहे. हा शब्दप्रयोग अगदीच चपखल बसतो इथे. प्रशासकीय परिभाषेत भिजत खोंगडे म्हणजे असं काम जे ना पूर्णत्वास जातं ना अधिकृतरित्या रद्द केलं जातं. ते फक्त प्रलंबित राहतं. या प्रदीर्घ अनिश्चिततेमुळं उमेदवारांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आणि सूत्रानुसार शासन या संपूर्ण प्रक्रियेबाबत उदासीन असल्याची एक दाट भावना उमेदवारांच्या मनात निर्माण झालीय. रात्रंदिवस अभ्यास करून चांगले गुण मिळवलेल्या या अभियोग्यता धारकांना आता स्वतःच्या भविष्याची तीव्र चिंता सतावत आहे. नोकरीची शाश्वती नसणे हे कोणत्याही तरुणासाठी नैराश्याला आमंत्रण देणारं ठरू शकतं. आणि याच अनिश्चिततेतून मार्ग काढण्यासाठी आता या उमेदवारांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पण हे आंदोलन म्हणजे कोणतीही विस्कळीत गर्दी नाहीये. अजिबात नाही. हे आंदोलन युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नेतृत्वाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उभं राहिलंय. हो, तुषार देशमुख आणि त्यांचे सहकारी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पण इथे मला संदीप पाटील यांच्या मुलाखतीतील एक अत्यंत कौतुकास्पद आणि वेगळी बाब जाणवली, ज्यावर आपण नक्कीच बोलायला हवं. ती निधी न मागण्याची बाब म्हणायची का? अगदी बरोबर. सहसा जेव्हा अशी मोठी राज्यव्यापी आंदोलने उभी राहतात तेव्हा प्रवासासाठी किंवा मंडपासाठी उमेदवारांकडून काही ना काही निधी गोळा केला जातो. हो, ती एक सामान्य पद्धत आहे. पण या मुलाखतीत संदीप पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या आंदोलनासाठी ते कोणत्याही उमेदवाराकडून 1 रुपयाही निधी मागत नाहीयेत. हे खूपच दुर्मिळ आणि महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते उमेदवार आधीच बेरोजगार आहेत, आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा टाकणं योग्य नाही. ही गोष्ट या आंदोलनाची विश्वासार्हता खूप वाढवते, नाही का?
हा खरोखरच एक खूप मोठा मुद्दा आहे. जेव्हा एखादी संघटना अशा प्रकारे निस्वार्थपणे नेतृत्व करते तेव्हा त्या आंदोलनाचा हेतू किती प्रामाणिक आहे हे दिसून येतं. यामुळे साहजिकच उमेदवारांचा संघटनेवरचा विश्वास दुणावतो. आता इथवर पाहिलं तर वाटतं की ही फक्त नोकरी मिळवण्याची धडपड आहे, पण इथेच खरा रंजक आणि महत्त्वाचा भाग सुरू होतो. आपण त्यांच्या निवेदनातील मागण्यांकडे बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की हे त्याहून खूप मोठं आहे. हो, या मागण्या केवळ आम्हाला नोकरी द्या अशा नसून संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता आणणाऱ्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे शिक्षक भरतीचा स्पष्ट, अधिकृत व वेळबद्ध रोडमॅप. आणि रोडमॅप या शब्दाचा इथे खूप व्यापक अर्थ आहे. रोडमॅप म्हणजे फक्त एखादी तारीख सांगणं नाही. अगदी बरोबर. भरती प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा, जसे की रोस्टर तपासणी कधी पूर्ण होणार, जाहिरात नेमकी कधी प्रसिद्ध होणार, उमेदवारांना पसंतीक्रम नोंदवण्यासाठी किती वेळ मिळणार आणि अंतिम निवड यादी कोणत्या तारखेला लागणार, या सर्वांच्या निश्चित तारखा शासनाने आधीच जाहीर कराव्यात, जेणेकरून उमेदवारांना पण नेमकी कशाची आणि किती काळ वाट पाहत आहोत याचं एक स्पष्ट चित्र मिळेल. या रोडमॅपच्या मागणीसोबतच आणखी एक खूपच प्रॅक्टिकल मागणी निवेदनात केली आहे, ती म्हणजे अधिकृत बुलेटिन प्रसिद्ध करण्याची. हो, दर 15 दिवसांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत माहिती दिली जावी असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात ही मागणी खूपच लॉजिकल आहे. नक्कीच लॉजिकल आहे, कारण माहितीच्या अभावामुळे अफवांना खूप लवकर खतपाणी मिळतं. उद्या पोर्टल सुरू होणार किंवा परवा यादी लागणार अशा खोट्या बातम्यांमुळे उमेदवारांचा मानसिक ताण आणखी वाढतो. संदीप पाटील यांनीही हाच मुद्दा मांडलाय की रोज सकाळी उठून वेगवेगळ्या अफवांवर अवलंबून राहण्यापेक्षा शासनाने जर दर 15 दिवसांनी एक अधिकृत बुलेटिन काढलं तर उमेदवारांचा प्रशासनावरील विश्वास वाढेल. आणि हा नाहक होणारा संभ्रम दूर होईल. पारदर्शकतेच्या या मुद्द्यानंतर निवेदनाकडे पाहिलं असता दुसरी सर्वात मोठी मागणी दिसते ती जास्तीत जास्त जागा भरण्याविषयी. हो, निवेदनात स्पष्टपणे म्हटलंय की RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन कायद्यानुसार रिक्त पदांच्या 90% पदभरती करण्यात यावी. सूत्रानुसार शासन कदाचित 80% पदे भरण्याच्या विचारात आहे. पण हा 10% फरक ग्राउंड लेव्हलवर एवढा मोठा कसा काय ठरू शकतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. 80% आणि 90% मध्ये ऐकायला फक्त 10% फरक वाटत असला तरी राज्याच्या पातळीवर याचा अर्थ हजारो शिक्षकांच्या जागासा होतो. बापरे, म्हणजे हा आकडा खूपच मोठा आहे. हो, जर ही 10% पदे भरली गेली नाहीत तर अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता तशीच राहील. उमेदवारांचं म्हणणं साधं आणि स्पष्ट आहे. जर जागा रिक्त आहेत आणि पात्र उमेदवार उपलब्ध आहेत तर मग पदे पूर्ण क्षमतेने का भरली जाऊ नयेत? सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित संस्था आणि समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभागात अशी कंत्राटी भरती न करता पवित्रा पोर्टल मार्फतच कायमस्वरूपी भरती करावी अशी निवेदनात ठळक मागणी आहे. आणि ही मागणी प्रशासकीय दृष्टिकोनातून अत्यंत रास्त आहे. पवित्रा पोर्टल हे राज्य शासनाने अत्यंत विचारपूर्वक तयार केलेले एक पारदर्शक माध्यम आहे, ज्याचा मुख्य उद्देशच मुळी शिक्षक भरतीतील गैरव्यवहार थांबवणं हा होता. मग जर तुमच्याकडे एक अधिकृत आणि पारदर्शक सिस्टीम आहे तर त्याला बगल देऊन कंत्राटी पद्धतीने भरती का करायची असा त्यांचा सवाल आहे. तेव्हा शिक्षकाच्या मनातच आपल्या नोकरीबद्दल असुरक्षितता असते, तेव्हा तो विद्यार्थ्यांच्या विकासावर 100% लक्ष कसं केंद्रित करू शकेल? कायमस्वरूपी शिक्षक हा केवळ एक नोकरदार नसून तो त्या शाळेचा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा एक भक्कम आधारस्तंभ असतो. हे अगदी खरंय. कायमस्वरूपी भरतीचा हा मुद्दा तर समजण्यासारखा आहे, पण आपण निवेदनाचा पुढचा भाग पाहिला तर त्यात काही अतिशय तांत्रिक मागण्या आहेत. जे प्रशासकीय शब्द आहेत ते थोडे गुंतागुंतीचे वाटतात. हो, मलाही ती जाणवलं. उदाहरणार्थ प्रेफरन्सची किंवा पसंतीक्रमाची मर्यादा वाढवणे. सध्या ही मर्यादा 50 इतकी आहे, ती अमर्यादित करावी अशी त्यांची मागणी आहे. यामागचं लॉजिक काय आहे? यामागचं लॉजिक संदीप पाटील यांनी मुलाखतीत अगदी सोप्या शब्दात उलगडून सांगितलं आहे. समजा एखाद्या उमेदवाराला नोकरीची नितांत आवश्यकता आहे आणि तो स्वतःच्या जिल्ह्यापासून 500 किलोमीटर दूर जाऊनही सेवा द्यायला तयार आहे. ओके. पण जर सिस्टमच त्याला फक्त 50 शाळांचे पर्याय निवडण्याची परवानगी देत असेल तर त्याच्या संधी तिथेच मर्यादित होतात. जर एखाद्याची संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही जायची तयारी असेल तर त्याला तांत्रिक कारणामुळे का रोखलं जावं? बरोबर आहे. त्यामुळे ही मर्यादा काढून टाकणं उमेदवारांच्या फायद्याचं ठरेल. आता निवेदनात आणखी एक शब्द वारंवार येतो, संच मान्यता. नवीन संच मान्यतेमध्ये लवचिकता आणून कोकण विभागाच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक संख्या ठरवावी असं म्हटलंय. ही संच मान्यता म्हणजे नेमकं काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर संच मान्यता म्हणजे एखाद्या शाळेत किती विद्यार्थी आहेत याच्या आधारावर तिथे किती शिक्षकांची पदे मंजूर असायला हवीत हे ठरवण्याची अधिकृत प्रक्रिया. अच्छा, पण मग यात कोकण विभागाचा संदर्भ काय येतोय? अडचण अशी आहे की भौगोलिक परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शाळेची रचना बदलते. कोकणासारख्या डोंगराळ भागात किंवा आदिवासी पट्ट्यात एका वर्गात विद्यार्थी संख्या कमी असू शकते. याचा अर्थ तिथे शिक्षक नकोत असा होत नाही. म्हणजे विद्यार्थी कमी नसले तरी त्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध राहावेत यासाठी नियमात लवचिकता हवी अशी ही रास्त मागणी आहे. अगदी हेच. याच तांत्रिक मुद्द्यांमध्ये पेसा आणि आदिवासी क्षेत्रातील रोस्टर तात्काळ पूर्ण करण्याची ही मागणी आहे. पेसा म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज. बरोबर. पण हे रोस्टर म्हणजे काय? रोस्टर म्हणजे बिंदू नामावली. सोप्या भाषेत कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत याचं एक अधिकृत नोंदणी रजिस्टर असतं, ज्याला शासनाकडून तपासून घ्यावं लागतं. समजलं. पेसांतर्गत येणाऱ्या आदिवासी भागातील रोस्टर पूर्ण नसल्यामुळे तिथली भरती रखडते. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचं आधीच खूप शैक्षणिक नुकसान होत असतं. तिथे शिक्षकांची कमतरता परवडणारी नाही. त्यामुळे हे रोस्टर तात्काळ पूर्ण करून पहिल्या टप्प्यातच तिथली भरती केली जावी असा उमेदवारांचा आग्रह आहे. या व्यतिरिक्त डिसेंबर 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा इतर कारणांनी रिक्त होणाऱ्या जागा याच स्टॅट 2025च्या माध्यमातून भराव्यात अशीही मागणी आहे. आणि कला आणि क्रीडा शिक्षकांच्या जागा नियमानुसार भराव्यात हेही नमूद केलंय. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त गणित विज्ञान शिकवणारे शिक्षक असून चालत नाहीत, तर कला आणि क्रीडा शिक्षकही तितकेच महत्त्वाचे आहेत. या सर्व मागण्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की या उमेदवारांनी व्यवस्थेचा आणि नियमांचा खूप सखोल अभ्यास केला आहे. ते फक्त आम्हाला नोकरी द्या म्हणून ओरडत नाहीयेत, तर सिस्टीममधील त्रुटींवर बोट ठेवून त्याला कायदेशीर उपाय सुचवत आहेत. आता या संपूर्ण विश्लेषणातील सर्वात रंजक आणि थोड्या गुंतागुंतीच्या मुद्द्याकडे वळूया. हां, तो 2022च्या उमेदवारांचा मुद्दा ना? हो. संदीप पाटील यांच्या मुलाखतीत या संदर्भात एक अडचण मांडण्यात आली आहे. 2022मध्ये जे उमेदवार शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेत त्यांनी 2025ची टॅट परीक्षाही दिली आहे आणि त्यांना चांगले गुणही आहेत. आता जर या 2022च्या उमेदवारांची 2025च्या भरतीत पुन्हा निवड झाली समजा, त्यांना त्यांच्या घराजवळची शाळा हवी असेल तर ते त्यांच्या जुन्या जागेचा राजीनामा देतील, ज्यामुळे त्यांच्या जुन्या जागात पुन्हा रिक्त होतील. यावर उमेदवारांनी विशेष फेरी किंवा कन्व्हर्ट राऊंडची मागणी केली आहे. हे प्रकरण नेमकं कसं काम करतं? हे अगदी म्युझिकल चेअर्सच्या खळासारखं आहे. विचार करा, एक व्यक्ती आधीच एका खुर्चीवर बसली आहे, ती व्यक्ती आता दुसऱ्या नवीन खुर्चीवर जाऊन बसतीये. त्यामुळे पहिली खुर्ची रिकामी होते. बरोबर. प्रशासकीय अडचण अशी आहे की जर शासनाने ती रिकामी झालेली खुर्ची लगेच याच चालू भरतीत भरली नाही तर ती जागा बॅकलॉगमध्ये जाते आणि पुढची भरती निघेपर्यंत ती जागा तशीच रिकामी राहते. म्हणजे यात नुकसान कोणाचं होतंय? नुकसान 2 घटकांचं होतंय. एक म्हणजे ती शाळा जिथे आता शिक्षक नाहीये, आणि दुसरं म्हणजे 2025च्या यादीतील तो उमेदवार जो कदाचित 1-2 मार्कांनी वेटिंग लिस्टमध्ये आहे. एकाच व्यक्तीने 2 जागा अडवू नयेत किंवा सिस्टममधील एकूण रिक्त पदांची संख्या कमी होऊ नये यासाठी हा विशेष फेरीचा पर्याय अत्यंत हुशारीने मांडला गेला. खूप समजूतदारपणे हे स्पष्ट केलंय की त्यांना 2022च्या उमेदवारांच्या हक्काला कोणताही विरोध नाहीये. त्यांना जवळची शाळा हवी असेल तर त्यांनी खुशाल घ्यावी. पण त्यांनी जी जागा रिक्त केली आहे ती जागा वाया न घालवता याच 2025च्या यादीतील इतर उमेदवारांना ती मिळावी हा या कन्व्हर्ट राऊंडचा मुख्य हेतू आहे. हा खरोखरच एक सुवर्ण मध्य आहे. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणारं आहे. आता थोडं या आंदोलनाच्या स्वरूपाकडे वळूया. हे सगळं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की हे आंदोलन म्हणजे रस्त्यावर उतरून केलेली नुसती घोषणाबाजी नाहीये. मुळीच नाही. सूत्रांमध्ये परवानग्यांची जी भली मोठी यादी दिली आहे ती थक्क करणारी आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मुंबईतील सामान्य प्रशासन विभाग, पुण्याचं शिक्षण आयुक्त कार्यालय आणि अगदी पुण्याचं बंडगार्डन पोलीस स्टेशन, या सर्वांना रीतसर निवेदने देऊन, पूर्वकल्पना देऊन आणि कायदेशीर मार्गाने परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या सगळ्याचा व्यापक अर्थ काय आहे? मला वाटते यातून त्यांची प्रशासकीय समज दिसून येते. हो. आणि जेव्हा एखादं आंदोलन अशा प्रकारे कायदेशीर आणि रीतसर पूर्वतयारीने केलं जातं तेव्हा ते लोकशाही प्रक्रियेतील एक अत्यंत प्रगल्भ पाऊल ठरतं. अशा कागदपत्रांच्या तयारीमुळे शासनावर एक दुहेरी दबाव निर्माण होतो, एक प्रशासकीय आणि दुसरा नैतिक. की आम्हाला ह्या मागण्यांची किंवा आंदोलनाची कल्पनाच नव्हती. आणि दुसरं म्हणजे हे राज्याचे भावी शिक्षक आहेत.
ते जर कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण आदर राखून आपले प्रश्न मांडत असतील तर शासनालाही त्यांना तेवढ्याच गांभीर्याने घ्यावं लागतं. याच प्रगल्भतेचा आणखी एक मोठा पुरावा म्हणजे संदीप पाटील यांनी उमेदवारांना केलेलं आवाहन. त्यांनी अत्यंत कळकळीची विनंती केली आहे की मी या संघटनेचा आहे, तो त्या संघटनेचा आहे, हे भेद आता बाजूला ठेवा. जेव्हा लाखो उमेदवार असतात तेव्हा त्यांच्यात अनेक छोटे गट, संघटना आणि त्यांचे आपापसात काही मतभेद असणं साहजिक आहे. पण त्यांनी स्पष्ट संदेश दिलाय की स्वतःचे बॅनर आणि अहंकार बाजूला ठेवून केवळ एक अभियोग्यताधारक म्हणून एकत्र या. हे एकजुटीचं आवाहनच या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. जर खरोखरच मोठ्या संख्येने उमेदवार आपापले भेद विसरून पुण्यात शिक्षणायुक्त कार्यालयासमोर एकत्र आले तर त्याचे खूप सकारात्मक परिणाम दिसू शकतात. लोकशाहीत संख्येला आणि एकजुटीला खूप महत्त्व असतं ना. इतकी मोठी आणि शिस्तबद्ध गर्दी पाहिल्यास प्रशासनाला या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावीच लागेल. जर हा दबाव योग्य प्रकारे काम करून गेला तर जो रोडमॅप प्रलंबित आहे तो तात्काळ जाहीर होऊ शकतो आणि भरती प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती मिळू शकते. म्हणजे हजारो बेरोजगार उमेदवारांना जो दिलासा हवा आहे तो यातून नक्कीच मिळू शकतो. निश्चितच. आजच्या ह्या चर्चेत आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. हे 9 मार्चचं पुण्यातील आंदोलन म्हणजे केवळ नोकरीची मागणी नाहीये, तर एका पारदर्शक, न्याय्य आणि वेळेवर चालणाऱ्या व्यवस्थेची ती हाक आहे. बरोबर. परीक्षेचा निकाल लागूनही रखडलेली प्रक्रिया, रोडमॅपचा अभाव, अधिकृत माहिती न मिळाल्याने पसरणाऱ्या अफवा, कंत्राटी भरतीचे धोके आणि विशेष फेरीसारख्या तांत्रिक पण लॉजिकल मागण्या, या सर्वांचा आपण सविस्तर आढावा घेतला. आणि एकही रुपयाचा निधी न मागता तसेच सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन हे आंदोलन कसं उभं राहिलंय हेही आपण पाहिलं. या सगळ्या चर्चेअंती आपण एका व्यापक निष्कर्षाकडे येतो. पण यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींच्या पलीकडे जाऊन आपण एका खूप वेगळ्या पण गंभीर शक्यतेचा विचार करायला हवा. आपण पाहतोय की शिक्षक भरतीला होणारा हा विलंब आणि कंत्राटीकरणाचा वाढता कल यामुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत एक मोठी पोकळी निर्माण होत आहे. म्हणजे जेव्हा राज्याचे भावी शिक्षक आपल्या हक्काच्या नोकरीसाठी आणि न्याय्य प्रक्रियेसाठी वर्गात शिकवण्याऐवजी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास प्रवृत्त होतात, तेव्हा याचा अंतिम फटका कोणाला बसतो? याचा अंतिम फटका राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला आणि शाळेत जाणाऱ्या निरागस विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला बसतो. जेव्हा सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत कायमस्वरूपी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक वेळेवर उपलब्ध होत नाहीत तेव्हा ती रिकामी जागा कोण भरून काढतं? आजकाल आपण पाहतोय की मोठ्या खासगी ॲडटेक कंपन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स वेगाने पुढे येत आहेत. हे जाणून घेणं रंजक ठरते की जर शाळेत चांगला शिक्षक नसेल तर पालक साहजिकच या खासगी आणि महागड्या पर्यायांकडे वळतात. याचाच अर्थ शासनाच्या या दिरंगाईमुळे नकळतपणे आपल्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचं खासगीकरण तर होत नाहीये ना. शिक्षकांची जागा एखादं ॲप किंवा स्क्रीन घेऊ शकत नाही हे सत्य आपण विसरतोय का? हा खरंच एक अत्यंत अस्वस्थ करणारा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था टिकायची असेल तर तिथे समर्पित आणि कायमस्वरूपी शिक्षक असणं हाच एकमेव पर्याय आहे. 9 मार्च 2026 रोजी पुण्यात होणारे हे आंदोलन शासनाला आणि समाजाला या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी एक महत्त्वाची घटना ठरणार आहे. यातून सकारात्मक मार्ग निघून हजारो उमेदवारांना न्याय मिळावा हीच अपेक्षा. आज आपण या अत्यंत ज्वलंत विषयाचे विविध पैलू समजून घेतले. अशाच आणखी एका माहितीपूर्ण सखोल आढाव्यासह आपण पुन्हा भेटू. आजच्या सत्रात सामील झाल्याबद्दल धन्यवाद.